नेरळ ग्रामपंचायतमधले राजकारण रसातळाला गेले आहे आणि त्यासोबतच जिल्ह्यात असलेला ग्रामपंचायतीचा लौकिक देखील कमी झाला। अशा परिस्थितीत समस्यांनी हैराण असलेल्या नेरळकरांसाठी नेरळचे माजी कार्यसम्राट सरपंच भगवान संचे हे मैदानात उतरले आहेत। मोहाची वाडी ते आनंदवाडी येथे पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी नागरिक हैराण झाले होते। त्यामुळे पुन्हा एकदा नेरळकरांसाठी कार्यसम्राट असा लौकिक कमावलेले सरपंच भगवान संचे हे धावून आले आहेत। मोहाची वाडी ते आनंदवाडी या रस्त्याची दुरावस्था झाली होती। रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळेनासे झाले होते। येथूनच आदिवासी वाड्यापाड्यांवर राहणाऱ्या नागरिकांना मोठा संघर्ष करीत प्रवास करावा लागत होता। शाळकरी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांना येणं जाणं नको झालं होतं। आपल्या समस्या सोडवणार कोण म्हणून प्रश्न समोर असताना भगवान संचे यांनी येथील नागरिकांना आपण अजून आहोत हे दाखवून दिलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्या मदतीने मोहाची वाडी ते आनंदवाडी या रस्त्यावर पडलेले खड्डे त्यांनी स्वखर्चाने भरून घेण्यास सुरुवात केली आहे। पावसाळा असलेल्या नागरिकांची तात्पुरती सोय करून देण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला। यावेळी महेंद्र घारे, नेरळ शहराध्यक्ष धनाजी गरुड, कविता शिंगवा, अरुण कराळे, गणेश खराडे, प्रवीण ब्रह्मांडे, गोरख शेप, युवक शहर अध्यक्ष रोहन चव्हाण, नरेश पवार, गोमा निरगुडा, नाफिज जळगावकर यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। एकीकडे कर्जत विधानसभा मतदारसंघात सुधाकर घारे आपल्या कामाची छाप पडत असताना दुसरीकडे भगवान संचे हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। गेली काही वर्ष नेरळच्या राजकारणापासून ते अलिप्त असले तरी सध्याच्या ग्रामपंचायतीच्या स्थितीनंतर भगवान संचे यांनी सत्ताधाऱ्यांची पोलखोल करत नेरळच्या राजकारणात पुन्हा एकदा कमबॅक केला आहे। विरोधकांनी त्यांचा धसका घेतला असला तरी त्यांच्या एंट्रीने नागरिक मात्र खुश असल्याचं चित्र आहे। या ठिकाणी आमचे भगवान शेठ संचे घारे साहेब या आज आमच्या रस्त्याची बिकट परिस्थिती असताना तर आम्ही घारे साहेबाला सांगितलं, एक दिवस येऊन गेला बघतो तुमचा रस्ता आता सुरू करतो, आणि आम्हाला कोण ग्रामपंचायत कोणी ढकून बघला नाही। या रस्त्यात परिस्थिती वाईट झालेली आहे म्हणून आम्ही घारे साहेबाला पूर्ण धन्यवाद करून त्याला चांगले आमदार पुढे पाठवू आम्ही, त्याला भगवानच्या जिल्हापर्यंत पाठवू आम्ही, पण या आमच्यावर लक्ष देत नाही म्हणून आम्हाला ही वेळ आलेली आहे। आज आपण जिथे उभे आहात ते मोहाची वाडी ते आनंदवाडी रस्ता, या ठिकाणी किमान 6 ते 7 वाड्यांचा संपर्क येतो। किमान 6 ते 7 वाड्यांमध्ये येताना आपण आता पाहिलं असेल की खड्डेच खड्डे, रस्ता हा नाहीच आहे। आपण पाहतो विकासाचा हजारो कोटीचा काय गोलबंगा चालू आहे, हजारो कोटीची कामं केली गेली, मग कामं गेली कुठे? आज पण वाड्यांमध्ये लाईट नाही आहे, रस्ते नाही आहेत, मग हजारो कोटींचे विकास झाले का? भूमिपूजन करून काम होत नाही, काम करून काम होतं। भूमिपूजन केले आणि हजारो कोटीचं काम झालं असं होत नाही। विकास काम एकच करू शकतात, विकासाचे वारे सुधाकर घारे। आज उभे आहोत मोहाची वाडी ते फणसवाडीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण उभे आहोत, आणि आपण सगळेजण बघितले असेल तर आज रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की माणूस काय गाडी काय माणूस पण चालू शकत नाही, आणि गेले 2 महिने झाले या रस्त्याची अवस्था अशी आहे। परंतु नेरळ प्रशासनाचं व तालुका प्रशासनाचं अजिबात याकडे लक्ष नाहीये, आणि सुधाभाऊ फक्त या रस्त्यावर एकदा येऊन गेले आणि त्यांच्या आदेशाने या रस्त्याची डागडुगीकरण आम्ही स्वतःच्या खर्चाने स्वखर्चाने भगवान शेठ संचे आणि सुधाकर भाऊ यांनी स्वतः केलेली आहे। आपण बघत आहात